एक महत्त्वाची बातमी अजून अहिल्यानगरमधून ही बातमी आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये झुंपली आहे। 7 वर्षांपासून या मार्गाचं काम रखडलंय। ज्यांनी या रस्त्याकरता उपोषण करून मतं मिळवली त्यांनीच आता उत्तर दिलं पाहिजे अशी टीका सुजय विखेंनी केली आहे। दरम्यान काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही। ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेने मला निवडून दिलं। रस्ते कामाला सुरुवात झालेली आहे आणि ते माझ्याच कार्यकाळामध्ये पूर्ण होणार आहे असं उत्तर निलेश लंकेंनी दिलं आहे। ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे। मी तर करतच होतो, मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पातळी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता। मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही। तर आज माझा पराभव झालेला आहे। जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं। त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन। या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत आहे। गेले 6 वर्ष तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते। मी खासदार झालेलं 1 वर्ष झाले। मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो, तर पहिला ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावलं। त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं। नंतर दुसरा ठेकेदार आला, तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं।